लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज। नाशिक शहरात गुन्हेगाराची दहशत माजविण्याविरोधात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेत आडगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत एका तरुणाला गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसासह रंगेहात पकडले आहे। पोलीस उपायुक्त मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष सूचना दिल्या होत्या। 24 मेच्या रात्री मानूर गावातील स्मशानभूमीजवळ एक संशयित तरुण कट्टा घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात सापळा रचला। रात्री 8च्या सुमारास संशयित दिसताच पोलिसांनी त्याला घेरले, मात्र पोलिसांना पाहून तो पळू लागला। पण आडगाव पोलिसांनी सिनी स्टाईल पाठलाग करत त्याला काही क्षणात जमिनीवर आणले। अटक करण्यात आलेले आरोपी प्रेम विजय आहेर, वय वर्ष 20, राहणार चिल्लर रोड, नाशिक रोड असे असून त्याच्या अंगझडतीत 20,000 रुपयांचा गावठी कट्टा आणि 1,000 रुपयांचे जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे आणि असा एकूण 21,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या प्रकरणी आडगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे। वृत्तसंकलन विभाग, आडगाव, नाशिक। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशस्त्र न्यूज।